हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत हैदराबादी मिरची पकोडा। हैदराबाद मध्ये हा मिरची पकोडा खूप आवडीने खातात, त्यामुळे तो हैदराबाद मध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे आणि आज आपण तीच रेसिपी घेऊन आलेलो आहोत। या मिरची पकोड्याची चव थोडी आंबट तिखट अशी असल्यामुळे खाण्यास अगदी चटपटीत असा लागतो। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहे, ते आता आपण अशा कट करून घेऊयात आणि आपल्याला यात स्टफिंग करायचं आहे, त्यासाठी मध्ये अशी चीर पाडून घेऊयात। आता त्यातल्या जे बिया असतात त्या आपण काढून घेऊयात, म्हणजे आपली मिरची जास्त तिखट लागणार नाही। आपल्या मिरच्या इथे कापून तयार आहेत। आधी आपण स्टफिंगची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे 1 वाटी चिंचेचा गर, अर्धी वाटी भाजलेले तीळ आणि अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 चमचा ओवा आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा। सर्वात आधी आपण तीळ आणि त्याचबरोबर शेंगदाणे हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात आणि असं थोडं जाडसर हे मिक्सर मध्ये वाटून घेऊयात। अशा प्रकारे हे आपण जाडसर वाटून घेतलं आहे। आता एका बाउल मध्ये आपण चिंचेचं गर घेतलं होतं ते टाकून घेऊया आणि हे जे मिश्रण तयार केलं होतं तेही टाकून घेऊया। आता त्यात चवीनुसार मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात। स्नॅक्स म्हणून पण तुम्ही ही डिश खाऊ शकता। एकदम मस्त अशी या मिरची पकोड्याची चव लागते, त्यासाठी घरी नक्की ट्राय करून बघा। मिरचीच्या स्टफिंगसाठी हे मिश्रण आपण तयार केलेलं आहे। आता हे मिश्रण आपण सर्व मिरचीमध्ये अशा प्रकारे स्टफ करून घेऊयात। व्यवस्थित असं हे स्टफिंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। चिंचेच्या गरामुळे याला मस्त आंबट गोड अशी चव येते। मिरचीमध्ये स्टफिंग आता व्यवस्थितपणे असं झालेलं आहे। आता आपण बॅटरची तयारी करून घेऊयात। त्यासाठी इथे आपण 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यात चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून कोरडं असं मिक्स करून घेऊयात। नंतर त्यात थोडं थोडं पाणी टाकून थोडं दाटसर असं हे बॅटर तयार करून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता, या प्रकारे बॅटरचा थिकनेस आपल्याला ठेवायचा आहे। आता आपण ज्या मिरच्या स्टफ करून ठेवल्या होत्या त्या एक एक करून या बॅटर मध्ये चांगलं घोळवून घेऊया आणि गरम तेलात डीप फ्राय करून घेऊयात। याला थोडं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। वरून बेसन पिठाची लेयर आणि आतमध्ये आंबट गोड अशी केलेली स्टफिंग, यामुळे आपला मिरची पकोडा खाण्यास अतिशय चटपटीत असा लागतो। हा मिरची पकोडा तुम्ही केचप सोबत खाऊ शकता, त्यामुळे याची चव खाताना तुम्हाला आंबट गोड तिखट अशी लागेल। अप्रतिम या मिरची पकोड्याची चव लागते, त्यासाठी घरी नक्की ट्राय करून बघा। अशा प्रकारे आपल्या मिरच्या इथे फ्राय झालेल्या आहेत। ते एका टिश्यू पेपरवर काढून घेऊयात। इथे आपला हैदराबादी मिरची पकोडा खाण्यासाठी तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।